मित्र होते, इतके जिगरी मित्र की पाहायचं कामच नाही. एकमेकांशिवाय खायचं नाही, एकमेकांशिवाय हागाय जायचं नाही, एकमेकांशिवाय कोणीकडे जायचं नाही. आणि तसंही या पूर्ण जगामध्ये जे जवान पोरं आहेत त्याला जर विचारलं की का रे त्यासाठी सगळ्यात किमती काय, तो म्हणणार नाही की माझ्यासाठी मग करिअर किमती आहे. हां, तो म्हणाल की यार मला ना ती लई जास्त आवडते, इतकी जास्त की मी तिच्यासाठी माझा जीवही देऊ शकतो, मी तिच्यासाठी सगळं काही सोडू शकतो, मी तिच्यासाठी माझी माय, माझी बाप, माझा बहीण, जे काही माझे नाते ते सगळे मी सोडू शकतो, हे सगळ्या जगाचे नाते सोडू शकतो. ते गाणं नाही का, तेरे वास्ते मैं इस जग से नाता तोड दूँ, सब रिश्ते नाते सब भूल दूँ, अशा प्रकारचं मी करेल, पण मला साली तू पाहिजे. आणि यांचं पण तसंच झालं. यातला एक पोरगा, दोघंजण मित्र, एका गावामधले राहणारे, एका ताटात खाणारे, एका डब्यात हागणारे, याच्यातला एक पोरगा, त्याला एक पोरगी पटली, लय आवडली, इतकी आवडली की त्याने निर्णय केला की जगायचं हिच्या संग, मारायचं हिच्या संग, पलंगावर जायचं हिच्या संग, मसन वाटत घुसायचं हिच्या संग, सगळं काही हिच्या संग करायचं, कारण की आपण हिच्यावर लय जीवापार प्रेम करतो. अशा प्रकारे तो पोरगा त्या पोरीवर प्रेम करायला लागला. 1-2 महिने होतात. 1-2 महिने झाल्याच्या नंतर त्या दोघा जणांचं प्रेम इतकं वर जातं की ती पोरगी पण म्हणते गेली तर याच्या संगच, नाही तर दुसरीकडे जाणारच नाही. आणि तसंही हो, माईचा ताप मारला तर एक तीच गोष्ट आहे ज्या गोष्टीसाठी माणूस प्रत्येक नातं विसरतो, प्रत्येक कर्तव्य विसरतो, आणि ती गोष्ट म्हणजे बोर. त्याच्यात मोटर टाकायचं म्हणलं की माणसं अशी सगळी नाती विसरून जातात. इतके बेकार परिस्थितीवर आणि इतके बेकार खालच्या पातळीवर पडतात ना की विचार करण्याच्या पलीकडे. आणि इथंही तसंच झालं. तो 2 महिने तिच्या संग बोलला बिल्ला, इतकं घटप्रेम झालं त्याचं की तिचं बोलणं त्याच्या मित्रासंग करून दिलं. आता तिचं बोलणं त्याच्या संग करून दिलं की बाबा तिघही बी बोलू लागले, त्याला ठीक आहे आपल्या मित्राची होणारी गर्लफ्रेंड, आपलं झालेली गर्लफ्रेंड, होणारी बायको, आपला मित्र, आपण हे बोलूयात. मग त्याचा जो मित्र आहे तो तिच्या संग चांगला बोलू लागला, ती त्याच्या संग चांगली बोलू लागली, आणि ते चांगलं बोलता त्याचं जे दोस्तीचं रूपांतर आहे ते झालं प्रेमात. प्रेमात झाल्याच्या नंतर आता ते दोघं जण जे याच्यासमोर बोलायचे ते आता माघारी बोलायला लागले, लपून. ती याला म्हणायला लागले की छे बाबू शोना, मी तुझ्याशिवाय दुसरं कोणाला बोलणार आहे, अरे तूच तर माझ्या काळजात आहे. पण याला माहीत नव्हतं की तिच्या छाताडात 2 काळजं आहेत, एक याचं आणि एक त्याचं. ह्यो गेला की ती त्याला बोलायची, त्यो गेला की ती याला बोलायची. त्याला माहीत होतं की हा दुसऱ्या कोपऱ्यात बसलेला आहे, पण याला माहीत नव्हतं की त्यो दुसऱ्या कोपऱ्यात बसलेला आहे. याचं एकच गैरसमज, आपल्याला लय आवडते ती, लय आवडते, भयंकर, आणि ती आपल्याशिवाय दुसरीकडे कुठं जाणार नाही, असा गैरसमज. पण एका दिवशी या बिचाराला माहीत झालं की आईच्या गावात माझी प्रेमिका आणि माझा मित्र हे दोघंजण एकमेकात लफडे, असं कसं शक्य आहे. तो त्याच्या मित्राजवळ गेला, त्याला म्हणला काय बे तू कसा मित्र आहेस, इतक्या जवळचा मित्र मग, अरे तुला मी काय समजलो, माझा भाऊ समजलो तुला, आणि तू माझ्यासोबत असं केला, पीठ वार किया तूने, हे काय चांगलं नाही, तुझी माझी मैत्री संपली. तो म्हणला की शहाण्या, तुझी माझी मैत्रीचा विषय सोडून दे, ती काय चांगली एक काय, अबे ती 2 दिवसात मला पटली बे भोसडीच्या, हां, आणि तू मला काय बोलायला, तिला बोलणं जाऊन, मी काय जुलमा लागलो तिच्या मागं, तिला आवरणं जाऊन. हा रागात गेला तिच्याजवळ, का काय तू असं का केलंस, अगं मी तुझ्यावर प्रेम केलं, तू माझ्यासोबत असं का केलंस, असं न करायला पाहिजे. ती म्हणले की तू जा यार, मला बोलू नको, मी फक्त मित्र म्हणून बोलते. आता याने या 2 जणांना बोलून पण हे 2 जण जाग्यावर आले नाहीत. हे 2 जणांचं एकमेकांना बोलणं चालूच होतं. मग हा दोघांनाही भांडायला लागला. मग त्या 2 जणांना राग आला, यार हे ना यार आपल्या दोघांच्या मनात आडफाटा आणणार आहे, आणि याला ना काहीतरी केलं पाहिजे. एका दिवशी ती जी प्रेमिका आहे याला प्रेमाने बोलवते शेतामध्ये, आणि बोलता याच्यासोबत वाद घालते. वाद एवढा जास्त होतो जे याचा मित्र याच्यासोबत आलेला असतो, म्हणजे तिच्यासोबत आलेला असतो, तो याच्या डोसक्यात वार करतो, इतके वार करतो की हा जागीच मरतो. मेल्याच्या नंतर याचा जे मृतदेह आहे हे लपवण्यासाठी ते 2 जण काय करतात, उचलतात आणि नदीत फेकून देतात. फेकून दिल्याच्या नंतर 4-5 दिवसाच्या नंतर त्याचा मृतदेह सापडतं. पोलीसवाल्याला कळतं की असं मॅटर आहे. पोलीसवाले त्याच्या घरच्यांना विचारतात, घरच्या म्हणतात बाबा अशाचा प्रकार आहे आणि असं झालेलं आहे ना, आमचा शक या पोरीवर आहे. पोरीला विचारपूस करण्यात येते, पोरगी म्हणते की हा असंच आहे. पण त्या पोरीचा जो बॉयफ्रेंड होता, सेकंड हँड बॉयफ्रेंड, आणि याचा मित्र तो फरार होता, तो सापडला नाही. आणि ही जी घटना आहे ना ही पूर्ण रिअल झालेली आहे बरं का, मी स्टोरी मार्फत सांगितलेलं पण पूर्ण रिअल झालेली घटना आहे. आणि जी ही घटना आहे उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. त्या आर्टिकलची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये पिन करतो, तिथं क्लिक करून तुम्ही बघू शकता. आणि बापा नका जाऊ पोरीच्या नादी लागू नका. पोरगी जर चांगली असेल ना तर तिला फक्त चांगलं बोला, आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही ती जरा कोणीकडे चालली तर सोडून द्या, मोकळं सोडून द्या. जीवापेक्षा जास्त काही नाही. एक गेली तर दुसरी येईल. उरली तर वाण नाही, एक गेला तर 100 येतील. पण पोराला पण तसंच आहे, एक गेलं तर दुसरी येईल. असं नाही की तू निव्वळ मरशील तसाच. सगळ्याला बायका येतात, सगळ्याचं लग्न होणार आहे, पण तेच जरासा उशीर, जरासा लवकर. स्वतःला आवरा आणि अशा पोरींच्या घासात जाण्यापेक्षा चांगलं आयुष्य जगा.
आता जर आपल्या व्हिडिओपासून जर काही शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां बरं का काय एवढंच बोलायचं होतं, सबस्क्राईब खूप कमी आहे, करा जरासे सबस्क्रायबर वाढवा. गप्पा व्हिडिओ बनवायला जरासं मन होतंय, काय सबस्क्रायबरच करत ना, मग काय व्हिडिओ बनवा.